नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना, त्याची वैशिष्ट्ये, त्याच्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे आणि त्याचे फायदे. सर्वप्रथम आपण बघूया शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे काय. शेतकरी उत्पादक कंपनी ही एक शेतकऱ्यांनी शेतकऱ्यासाठी तयार केलेली संस्था होय. यात शेतकरी हा केंद्रभूत मानून सरकारी योजना किंवा सामूहिक शेती किंवा सामूहिक एक विकास करण्यासाठी स्थापन केलेली संस्था होय. शेतकरी शेतमालाचे उत्पादन घेतो, परंतु विक्री व्यवस्था त्याच्या हातात नाही. जो भाव असतो त्या भावाला त्याला विक्री करावी लागते. तसेच शेतमालाचे उत्पादन घेण्याकरता त्याला ज्या वस्तू घ्याव्या लागतात त्याच्या किमतीसुद्धा त्याच्या हातात नाही. त्या किमती सतत वाढतच आहेत. त्यातही त्याची फसवणूक होते. शेतमाल विकल्यानंतर व्यापारी त्यावर काही प्रक्रिया करून ग्राहकांना जास्त भावाने विक्री करतात. तर एका बाजूला शेतकऱ्यांना भाव मिळत नाही व ग्राहकांना तोच माल महाग मिळतो. तर काही कारणामुळे शेतमालाला भाव वाढले किंवा शेतमालाच्या जास्त दराने विक्री झाली तर ग्राहकांच्या किंवा सामान्य लोकांच्या तक्रारी वाढतात आणि ह्या तक्रारी प्रसिद्धी माध्यम त्याची त्वरित दखल घेतात व त्याचा परिणाम असा होतो की शासकीय धोरणं बदलून किंवा आयात निर्यातीवर निर्बंध लावून शेतमालाच्या किमती करतं सरकार प्रयत्न करतं. शेतकऱ्यांना मिळणारे शेतमालाचे भाव व त्याच वेळी ग्राहकांना घ्यावी लागणारी किंवा द्यावी लागणारी किंमत यात तफावत जास्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगानं शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करणं किंवा त्याचा विचार करणं गरजेचं आहे. शेतकरी उत्पादक कंपनी हे कंपनी कायद्याअंतर्गत कायदेशीर स्वरूपात तिची नोंदणी 2013 या कायद्याअंतर्गत होते. आता याची वैशिष्ट्य काय आहेत? शेतकरी उत्पादक कंपनी ही एक संस्था आहे ज्यामध्ये कायद्यानुसार असं प्रावधान आहे की शेतकरी हेच ह्या कंपनीचे सभासद असू शकतात. शेतकरी स्वतःसाठी ती कंपनी सभासद म्हणून ते कंपनीचे व्यवस्थापन करतात आणि शेतकरीच ती कंपनी चालवतात. तर शेतकरी कंपनी हे एक प्रायव्हेट लिमिटेड आणि सहकारी संस्था ह्या दोन्हीचे फायदे लक्षात घेऊन एक स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व तयार केलेली एक एंटिटी आहे. आता शेतकरी उत्पादक कंपनीला प्रायव्हेट लिमिटेडचे सगळे नियम लागू होतात आणि याच आराखड्यात सहकारी संस्थेला जे मार्गदर्शक तत्वे आहेत ते सुद्धा यात वापरले जातात. त्यामुळे शेतकरी कंपन्याला असणारे सर्व शेतकरी हे सहकाराच्या तत्वानुसार एकत्र येतात आणि काम करतात. आता शेतकरी उत्पादक कंपनीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येणं हाच महत्त्वाचा पैलू यात आहे. आता शेतकरी गट शेती करीत असतील तर त्यांना एकत्र आणून कंपनी स्थापन करणे सुलभ होते, म्हणजे सोपं जातं. ऑलरेडी ते एकत्र असतात. तर शेतकरी कंपनीच्या माध्यमातून तुम्ही प्रक्रिया विक्री केल्यामुळे तुमच्या उत्पादन खर्चात बचत होते. कंपनीच्या माध्यमातून बाजारपेठ शोधणं तुम्हाला सोपं जातं. विक्रीचं व्यवस्थापन कार्यक्षम पद्धतीने करता येतं. आता बाजारपेठशी लिंक म्हणजे आता एक शेतकरी आणि गट हे एकत्र करणं सोपं जातं आणि शेतकऱ्यात कंपनीचे बाजार व्यवस्थेशी लिंक निर्माण झाल्यामुळे दलाल व्यापारी इतर मध्यस्थांचा हस्तक्षेप कमी होतो. त्यामुळे होईल काय, तुमच्या मालाला 4 पैसे जास्त मिळतील. तर त्यामुळे शेती उत्पादक प्रक्रिया विक्री सुलभ होऊन उत्पन्न वाढते. आता शेतकरी उत्पादक कंपनी सहकारी तत्वानुसारच चालते. त्यामुळे अनेक शेतकरी किंवा शेतकरी गट एकत्र येतात आणि कार्यक्षम शेती करण्यासाठी त्याची मदत होते. आता शेतकरी उत्पादक स्थापन करण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला 10 लोक एकत्र येऊन ते चालू करून नंतर तुमच्या आजूबाजूच्या 10 ते 12 गावातील 800 ते 1000 शेतकरी एकत्र येऊन तुम्ही कंपनी चालवू शकता. तर हे कंपनीचं कायदेशीर स्वरूप असल्यामुळं एक ह्याला कायदेशीर अस्तित्व आहे. त्यामुळे त्याचं मॅनेजमेंट करणं तुम्हाला सोपं जातं आणि बाहेरच्याचा कोणाचा हस्तक्षेप किंवा ह्यात संधी नाही आहे की कोणी बाहेरचं येऊन आपल्या कंपनीशी हस्तक्षेप करेल.
आणि बाह्य हस्तक्षेपाला काहीच वाव नाही. त्यामुळे कामकाज सुरळीत होते. आता सहकारी तत्वामुळे बाह्य हस्तक्षेपाने आता आपल्या इथं बाहेरच्या हस्तक्षेपामुळे सहकारी संस्था बऱ्याच बंद पडलेल्या आहेत किंवा त्या चालू नाहीत किंवा कामकाज करायला त्यांना अडथळा येतो. अशा वातावरणात शेतकरी उत्पादक कंपनी त्याचा पूर्णपणे मालकी हक्क शेतकऱ्यांकडे असतो. कंपनी ही आर्थिकदृष्ट्या पूर्ण स्वातंत्र्य असल्यामुळे त्याची विश्वासार्हता अधिक आहे आणि कंपनी इतर आर्थिक संस्था प्रमाणे सभासदांना म्हणजे आता कंपनी समजा कंपनी स्वरूप आपल्या मोठ्या प्रमाणात झालं तर पुढे भविष्यात जाऊन आपण कंपनीच्या माध्यमातून त्यांना अल्प दरात योग्य दरात कर्ज देणं अशी कार्यकारिणी सुद्धा आपण तयार करू शकतो. आता शेतकरी उत्पादक कंपनीला कंपनी कायद्याचं पालन करावं लागतं. त्याचे नियम त्यांना बंधनकारक आहेत. आता कंपनीचं कामकाज चालवण्यासाठी त्यांना संचालक मंडळाची नेमणूक करावी लागते. संचालक मंडळामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य अशी काही पद असतात. आता कामकाज करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापकीय संचालक, कृषी तज्ज्ञांची नियुक्ती करणं किंवा तांत्रिक गोष्टीसाठी व्यवस्थापकीय धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी अधिकार त्यांना द्यायचे असतात. मुख्य कार्यकारी अधिकारी संचालक मंडळाच्या ठरावाची अंमलबजावणी करतो, व्यवस्थापन करतो. हे या पद्धतीनं शेतकरी उत्पादक कंपनीची मुख्य वैशिष्ट्ये. शेतकरी उत्पादक कंपनीचे सभासद हे केवळ शेतकरीच या कंपनीचे सभासद असू शकतात. नंबर 2, मर्यादित दायित्व आणि शाश्वत अस्तित्व. पुढचा वैशिष्ट्य आहे शेतकरी उत्पादक कंपनी ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी समजली जाते. या कंपनीच्या सभासद संख्येसाठी कमाल मर्यादा नाही. या कंपनीचे किती लोक सभासद होऊ शकतात. या कंपनीचे शेअर्स समभाग सार्वजनिकरित्या विकू शकत नाहीत. ते इतर सभासदांनाच ट्रान्सफर किंवा हस्तांतरित करू शकतात. पुढचं वैशिष्ट्य आहे प्रत्येक सभासदासाठी एकच मत असते. म्हणजे त्याच्याकडे कितीही समभाग असले तरी एकच मत, एक सभासद एक मत. प्रत्येक वर्षी कंपनीला होणारा नफा शेतकऱ्यांमध्ये वाटला जातो किंवा तो कंपनीच्या विकासासाठी वापरला जातो. ही झाली कंपनीची काही वैशिष्ट्ये. आता शेतकरी उत्पादक कंपनीचे फायदे काय आहेत. या कंपनीमुळे होणारा सर्वात पहिला फायदा आहे उत्पादन, लावणी, काढणी, प्रतवारी, प्रक्रिया, खरेदी, विक्री या प्रत्येक टप्प्यावर एकजुटीने शेतकऱ्यांना फायदा होतो. उत्पादनाची विक्री करताना शेतकरी आणि ग्राहक या दोघांमध्ये असणारी दलालांची साखळी कंपनीमुळे दूर केली जाते किंवा दूर होते. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी एकत्रपणे एखाद्या गोष्टीचे उत्पादन घेतल्यास देशभरातल्या नामांकित कंपन्या, मोठे व्यापारी शेतकऱ्यांकडून प्रत्यक्ष माल खरेदी करतील. खते, बियाणे, कीटकनाशके यांची एकत्रितपणे खरेदी केल्यास त्यात बचत होते आणि शेतमालाला आपण ज्या ठिकाणी भाव आहे त्या ठिकाणी विकण्यास कंपनीमुळे शेतकऱ्यांना स्वातंत्र्य राहील. आणि ज्या गावात शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन झाली ते गाव एक व्यापारी केंद्र म्हणून उदयास येईल आणि आजूबाजूला एक व्यापारी केंद्र म्हणून त्याची ओळख निर्माण होईल. आता शेतकरी कंपनी स्थापन केल्यानंतर शासनाच्या काही योजना आणि त्याचे फायदे आहेत. आता ते आपण बघूया. शेतकरी उत्पादक कंपनीला कोणत्याही प्रकारचा कर भरावा लागत नाही. शेतकरी उत्पादक कंपन्यांना इन्कम टॅक्स मधील सूट देण्यात आलेली आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांना जास्तीत जास्त कर्ज मिळवण्यामध्ये सुलभता मिळते. नाबार्ड कडून सवलतीच्या दरात कर्ज आणि विविध प्रकल्पासाठी अनुदान दिले जाते. समूह शेती तसेच समूह शेतीला लागणारे तंत्रज्ञान सरकार अगदी सुलभतेने उपलब्ध करून देते. एसीपीसी दिल्ली या संस्थेतर्फे इक्विटी ग्रँट योजनेअंतर्गत कंपनीला 15 लाख रुपये वर्किंग कॅपिटल पर्यंत अनुदान मिळते. यात शेतकऱ्यांची सभासद संख्या वाढवून आपण कंपनीला आर्थिक स्थैर्य लाभावे या मुख्य हेतूने शेतकरी आणि उत्पादक कंपनीची क्षमता वाढावी यासाठी समभाग वाढवून कंपनीचे शेअर्स वाढवून त्यासाठी इक्विटी ग्रँट दिली जाते. इक्विटी ग्रँट नंतर एसीपीसी डिपार्टमेंट पत हमी निधी योजना म्हणजे क्रेडिट गॅरंटी फंड हा उत्पादक कंपन्यांना विनातारण कर्ज पुरवठा केला जातो. या योजनेअंतर्गत
तिसरी योजना एसएफसी अंतर्गत ज्या कंपन्या आहेत म्हणजे राष्ट्रीयकृत बँकांनी कर्ज मंजूर केलेत किंवा एखाद्या योजनेचा लाभ घेऊन एखादी कंपनी चालत असेल तर त्या कंपनीला बिनाव्याजी कर्ज किंवा कर्ज मंजूर झाले असेल त्या प्रकल्पास विना व्याज हे म्हणजे त्या व्याजावरती सूट ही एसएफसीच्या एक योजनेअंतर्गत मिळते. अवजारे बँक महाराष्ट्र शासनातर्फे शेतकरी उत्पादक कंपन्यांना विविध प्रकारची अवजारे आणि यंत्रसामग्री भाडे तत्वावर आणि सुलभ हप्त्याने दिली जाते. महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी योजना स्मार्ट प्रकल्प या योजनेअंतर्गत कृषी प्रक्रिया करण्यासाठी 7% पर्यंत अनुदान देण्यात येते. पुढील योजना आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळातर्फे शेतकरी उत्पादक कंपन्यांना 10 लाख रुपये विनातारण विनाव्याजी प्रकल्प कर्ज दिले जाते. हे कर्ज 7 वर्षे मुदतीची ठेवीने दिले जाते म्हणजे यात तुम्हाला कोणतेही व्याज द्यावं लागत नाही. महाराष्ट्र शासनाच्या पिकेल ते विकेल या अभियानाअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्यांना कृषी पायाभूत सुविधांसाठी 7% पर्यंत अनुदान दिले जाते. या व्यतिरिक्त पोकरा आहे, नाबार्डच्या योजना आहेत, जिल्हा उद्योग संघाच्या योजना आहेत, अशा बऱ्याचशा योजना आत्मा डिपार्टमेंट अंतर्गत योजना दिल्या जातात. ह्या बऱ्याचशा योजना शेतकरी उत्पादक कंपन्यांना आपण घेऊ शकतो. आता पुढचा आहे शेतकरी उत्पादक कंपन्यात आपण कोणकोणते व्यवसाय करू शकतो. तर यात आपण कृषी सेवा केंद्र चालू करू शकतो. नाफेड अंतर्गत शेतमालाची खरेदी होते, शासकीय शेतमाल खरेदी केंद्र आपण यात चालू करू शकतो. ग्रेडिंग, पॅकिंग हाऊस, कोल्ड स्टोरेज, पोल्ट्री फार्म, गोट फार्म, बीज उत्पादन, कृषी प्रक्रिया केंद्र, सेंद्रिय भाजीपाला फळे विक्री केंद्र, दूध व्यवसाय, दूध संकलन केंद्र, पशुखाद्य विक्री, शेतकरी प्रशिक्षण केंद्र, ॲग्री मॉल, मशरूम निर्मिती, मत्स्य व्यवसाय, खेकडे पालन, करार शेती, खाजगी किसान कॉल सेंटर, फुलशेती, मार्केटिंग, कृषी अवजारे, प्रोसेसिंग, रोपवाटिका आणि आपण शेतकरी उत्पादक कंपनीच्या शेती रिलेटेड इतर कोणताही व्यवसाय जो आपल्या कंपनीच्या अंतर्गत म्हणजे कंपनीच्या नियमात राहून आपण असा शेती रिलेटेड कोणताही व्यवसाय यात आपण करू शकतो. पुढे आता शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यासाठी काय डॉक्युमेंट लागतात किंवा काय कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. तर या शेतकरी उत्पादक कंपनीत 5 सभासद आणि 5 संचालक असे एकूण 10 शेतकरी बांधवांचे बेसिक डॉक्युमेंट लागतात. बेसिक डॉक्युमेंट म्हणजे काय, यामध्ये तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, 7/12 उतारा, शेतकरी प्रमाणपत्र, लाईट बिल, 2 महिने बँक स्टेटमेंट लागेल, ऑफिस पत्त्यासाठी लाईट बिल, पासपोर्ट साईज फोटो, कंपनीचं नाव, संचालकांची नावं, प्रत्येकाचा संपर्क क्रमांक, मेल ID आणि इतर माहिती